निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। नवलांकित नवरूपात तेजोमय जणु प्रपात नवलांकित नवरूपात तेजोमय जणु प्रभात। अद्भुत चैतन्य रूप विहरति चराचरात दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एकनाद व्यापुनी त्रिभुवन। अक्का, ते भाऊजी काहीतरी सांगायला आलेत. अगं पण काय? ते साधू बुवांबद्दल काहीतरी सांगायचं आहे त्यांना. अगं पण देवपूजा अर्धवट सोडून कशी येऊ? सरस्वती, तू जरा बाहेर येतेस का? अहो अहो तुम्ही सांगा ना काहीतरी. तूच बाहेर येऊन त्या दोघांशी बोलून. बरं ठीक आहे, नैवेद्य दाखवते आणि येते. हे प्रभू, शुभ वार्ता असू दे. कानावर मंगल असेल तेच येऊ दे. येतो मी. सरस्वती येते ना? हो, येत आहेत त्या. जरा लवकर करा, उशीर करून काय उपयोग? मी माझ्याकडनं तिला सांगितलं. माझ्या डोक्यालाच व्याप होणार असं दिसतंय. पूजा करत होते म्हणून यायला थोडा उशीर झाला. ते योगी तळ्याच्या दिशेने गेलेत. तू वेळ नको वाया घालवू, चल लवकर. अहो, मी जाऊन येऊ का? जाऊ नये असं मला वाटतं. भाऊजी, मी तिला अडवलेलं नाहीये. अहो, मग मी जाऊन येते. कोदा, तूही चल माझ्या सोबत. हो वहिनी, तुम्ही जाऊन या.
आम्ही सुरत सोबत बोलत बसतोय. चला. इथे तर कोणीच दिसत नाहीये. पण भाऊजी तर म्हणाले होते की ते इथेच आलेत म्हणून. तेज, म्हणजे माझं मन मला खरं सांगत होतं. सरिता, गोदा, जे लहान मूल इथे प्रकट झालं होतं ते झालंय परत इथे. तरुण योगी हो परत आलाय तो. रघु, काय रे कुठ चाललायस? बाहेर चाललोय. अरे कशाला डोक्याला ताप देतो का? माझ्याकडून कोणालाही त्रास नाही होणार. म्हणजे खरंच चाललास की काय? होय. घरच्यासनी सांगितलं ना व? सांगूनच निघालो आहे त्यांना. वाईस थांब. ऐ इकडे यार. कुठं नाही आता असं? रानात गेलो होतो. हा गैनी तुझं बरं आहे. तुला काय कुठं रानच नाही जावं लागत. अरे, जगण्यासाठी जिथे कष्ट करावे लागतील तिथे मी करेनच. आता जाऊ द्या. योगाईनी पा बाहेर चाललाय एकलाच. बाहेर जाऊन करणार काय आहेस? मी सांगून तुम्हाला ते समजणार नाही. ए गैनी, त्या आई बापाला त्रास देऊ नका. तुम्हाला सांगून जातोय ना, परत येईन मी. पर कधीच्या आला येशील? हा, ते नाही सांगता येणार. येतो मी. रघु, त्याला जे पाहिजे तेच तो कर. सरस्वती, आम्हाला कोणालाही नाही समजलं की गावात कोणी योगी आले आहेत. पण तुला समजलं. अगं मी त्या बालकाची आई नाही होऊ शकले, पण तरी ममत्व काढून घेऊ शकतं का कोणी? सरस्वती, अगं त्या महादेवाची इच्छा. आपण कितीही ठरवलं ना,
तरी होणारे टळत नाही. अक्का, पण यावेळी भेट नक्की होईल तुमची. गोदा, अगं भेट व्हावी ही सदिच्छा आहे. भेट झाली ना तर समाधानच आहे ग. पण सरिता, अगं तो बालक आता मोठा योगी झालाय. त्यालाही इच्छा हवी ना ग मला भेटण्याची. का नाही भेटणार? तसं नाही सरिता, या योगी लोकांना ना पाश नसतात कशाचे. कोण कुठली आई ज्यांच्या मते जिच्या मनात कली आला आणि तिनं ती दिव्य विभूती फेकून दिली, ती मूर्ख स्त्री मीच आहे ना ग. सरिता, तू ये आता. गोदा, दिवे लागण्याची वेळ झाली. समय आणि निरांजन लावून दे. आहो, मी आलीये बर का. जाऊन आलीस? हो, भेट झाली का? नाही झाली. सरस्वती, सरस्वती, मला असं वाटतं तू आग्रह धरू नयेस आणि हा विषय सोडून द्यावास. इतक्या वर्षात आपण जे घडून गेलं याच्यावर कधी बोललो आहोत का? आता अचानक गावात ते योगी आले म्हणून हा विषय निघाला ना. निर्माल्य कसं आपण सोडून देतो वाहत्या पाण्यात, तसाच भूतकाळही सोडून देता आला पाहिजे. अहो, मला तसं का वागता येत नाही माहितीये का? कारण मी आई होता होता राहून गेले म्हणून. सरस्वती, अगं तू म्हणतेस ना महादेवांची इच्छा, मग का विचार करतेस? तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. दे इकडे. अक्का, पानं वाढायला घेऊ? हो, तू अन्न गरम करायला घे, मी आलेच.
अहो असं काय बघताय? तुझ्यासारखं मला वागता आलं असतं तर फार बरं झालं असतं सरस्वती. काय वागते मी? सुरुवातीपासूनच तुझी श्रद्धा खरी, माझी श्रद्धा तकलादू आणि विश्वासही डळमळीत. हो असं काही नाही. तुझ्याशी बोलायला जमलंय का मला कधी? तळ्यापाशी काय झालं सांगशील? काय म्हणत होतीस? अहो 12 वर्षांपूर्वी आपल्याकडे जे योगी आले होते ना, त्यांनी मला आई होण्यासाठी जी विभूती दिली होती, ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. ती विभूती मी तळ्याच्या कडेला गोरक्षेत फेकून दिली होती. अगं सरस्वती, योगी जोगी असतात त्यांचं काही खरं असतंय का? अगं सरस्वती, तू विभूती खाशील आणि रात्री धूल पडल्यासारखी जाशील त्याच्या मागे निघून. दिलेल्या वचनाप्रमाणे बरोबर 12 वर्षांनी ते योगी परत आले. आपण दिलेली विभूती मी प्राशन केलीच नाही. त्यांना सगळं खरं सांगितलं आणि ज्या ठिकाणी मी ती विभूती फेकून दिली होती त्या ठिकाणी त्या योग्यांनी लहान मुलाला आवाज दिला. या गोरक्षेतून मी ह्या पृथ्वीवरच्या तेजस्वी आणि दिव्य पुत्राला या सृष्टीत अवतरण्याचे आमंत्रण देत आहे. आणि तुलाच ते लहान मूल प्रकट झालं. सरस्वती, मला जे ठाऊक आहे ते का सांगतेस? काही नवीन सांगणारे? अहो त्या लहान मुलाचे नाव काय होते ते आठवतंय तुम्हाला? काय करायचे आठवण? अहो सांगा ना. त्याचे नाव मी गोरक्ष असे ठेवतो आहे. गोरक्ष. गावात जे योगी आले तो आपला गोरक्ष आहे. देवे